नागपूरच्या उमरेड MIDC मध्ये भीषण आग लागलेली आहे। ॲल्युमिनियम पावडर बनवणाऱ्या या कंपनीत आग लागल्याची माहिती आहे। या कंपनीमध्ये काही कामगार अडकल्याची देखील भीती व्यक्त केली जाते। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। अमर, नेमकं काय घडलेलं आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? ती प्राथमिक माहिती जी मिळते 6:30च्या सुमारास घडलेली आहे। ॲल्युमिनियम फॉइल पावडर बनवणारी एक कंपनी आहे। तिथे एका कंपार्टमेंट मध्ये काही काम सुरू होतं आणि त्याच वेळेस ब्लास्ट झाला आणि तिथे 10 ते 12 जण होते। त्याच्यातले काही जण गंभीररित्या भाजल्या गेल्याची प्राथमिक माहिती आहे। 3 ते 4 जण हे गंभीररित्या भाजल्या गेल्याची माहिती आहे आणि अजूनही काही कामगार कंपनीच्या परिसरामध्ये अडकल्याची माहिती आहे। आगीची व्याप्ती थोडी मोठ्या प्रमाणात आहे। अगदी नागपूर शहरातून सुद्धा काही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आणि काही पोहोचलेल्या सुद्धा आहे आणि तिथे बचाव कार्य सुरू आहे। पण 6:30च्या सुमारास मोठा ब्लास्ट झाला आणि या कंपनीच्या परिसरामध्ये एका विंग मध्ये ही आग लागलेली आहे। निश्चितच धन्यवाद अमर या सविस्तर माहितीसाठी।